नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचं सविता's किचनमध्ये मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे इडली. तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि 1 ग्लास उडदाची डाळ. तर इडली बनवताना मी इथे निम्मे प्रमाण घेतलेलं आहे. तर आता आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. तांदूळ आणि डाळ धुत असताना याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये असणारा जो कचरा आहे तो निघून जातो. तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तांदळामध्ये पाणी टाकू. तांदूळ आणि डाळ भिजल इतपत यामध्ये पाणी टाकायचं. नंतर यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकू. त्याला मिक्स करून घेऊ. आता याला झाकण लावून 3-4 तास भिजत घालू. 3-4 तास झालेले आहे. तांदूळ छान भिजलेले आहे. उडदाची डाळ भिजली काय तर बघू. उडदाची डाळ ही छान भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे दोन्ही साहित्य मिक्सर मधून काढून घेऊ. सुरुवातीला यामध्ये तांदूळ टाकू, नंतर उडदाची डाळ आणि यामध्ये थोडं पाणी टाकून याला मिक्सर मधून काढून घेऊ. आता याला एका गंजामध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे इडलीचं बॅटर हे तयार करून घ्यायचं. इडलीचं बॅटर हे तयार झालेलं आहे. आता याला चमच्याने 1 वेळा मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे इडलीचं बॅटर हे तयार करून घ्यायचं आणि याला रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता माझ्या किचनच्या खिडकीमध्ये खूप सारे चिमणे आलेले आहेत. मी यांना रोज तांदूळ आणि पाणी देत असते. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ह्या पाणी प्यायला रोज येतात. तर चला तर मग आता आपलं इडलीचं बॅटर हे फर्मेंट झालं का तर बघू. तुम्ही बघू शकता इडलीचं बॅटर हे छान फर्मेंट झालेलं आहे. छान हे बेक झालेलं आहे. आता या मिश्रणाला एकदा चमच्याने मिक्स करून घेऊ आणि इडली करण्यासाठी यामधलं थोडंसं मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू, मिक्स करून घेऊ. आता इडली बनवायला घेऊ. तर त्यासाठी इडली पात्र घेतलेलं आहे. आता याला थोडं तेल लावू की त्यामुळे इडली ही पात्राला चिपकणार नाही. इडली पात्राला तेल लावून झालेलं आहे. आता चमच्यामध्ये इडलीचं मिश्रण घ्यायचं आणि एक एक करून इडलीच्या पात्रामध्ये टाकून याच्या इडल्या तयार करून घ्यायच्या. आता इडलीचं पात्र गॅसवरती भांड्यामध्ये ठेवू. आता याला झाकण लावून याला कमी गॅसवरती 10 मिनिट होऊ देऊ. 10 मिनिट झालेली आहे. इडली छान फुललेली आहे. तर यामध्ये चमचा टाकून बघू की इडली शिजली काय. तर चमच्याला जर बॅटर आलं नाही तर समजून जायचं इडली ही तयार आहे. आता चमच्याच्या मदतीने एक एक इडली या पात्रामधून काढून घेऊ. इडलीच्या पात्रातून इडली काढत असताना थोडं चमच्याला तेल लावायचं, त्यामुळे लवकर इडली निघून येते. तुम्ही बघू शकता मऊसूत अशी इडली तयार झालेली आहे. माझ्या घरी माझ्या नवऱ्याला इडली खायला खूप आवडते. तर त्यांना इडली म्हटलं की ते खूप उत्साही होतात आणि म्हणतात की इडलीच बनव. तर आज मी त्यांच्या आवडीनुसार इडली बनवलेली आहे. इडली ही सांबारासोबत व खोबऱ्याच्या चटणीसोबत एकदम टेस्टी लागते. इडलीला हातामध्ये घेऊन याला दाबून बघितलं तर इडली एकदम मऊसूत झालेली आहे आणि आतमधून छान ही टम्म फुललेली आहे. तुम्हाला इडली खायला आवडते काय तर मला कमेंट करून सांगा. तुम्हाला इडलीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. धन्यवाद.